सर आपण पण को होस्ट करा माझ्या. दुसरं एक आहे. ओके, काय पाहत होतो आपण? काय पाहत होतो? यस? आठवतं का? केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण एक इंटरेस्टिंग थेअरी शिकत होतो, ऑफ केमिकल बॉन्डिंग, व्हॅलेन्स बॉन्ड. तर व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी किंवा केमिकल बॉन्डिंग मधला एक इंटरेस्टिंग चॅप्टर आज आपण पाहणार आहोत, ज्याला आपण लास्ट लेक्चरच्या एंडला स्टार्ट केलं होतं, हायब्रिडायझेशन. ओके, सो हायब्रिडायझेशन कन्सेप्ट ही कन्सेप्ट का पुढे आली किंवा हायब्रिडायझेशन ही कन्सेप्ट कधी डेव्हलप झाली, कारण काय हायब्रिडायझेशन कन्सेप्ट यायचे? तर व्हॅलेन्स बॉन्ड थेअरीचे जे काही पॉस्ट्युलेट्स होते की जे डेव्हलप केली होती दोन सायंटिस्टने, कुणी हिटलर आणि लंडन या दोन सायंटिस्टनी. तर या थेअरीमध्ये एक पॉस्ट्युलेट होतं किंवा एक काय रूल सांगितलेला थेअरीचा, की एखाद्या ऍटम मध्ये इन एनी ऍटम जेवढे काही नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन याला आपण म्हणणार आहे हाफ फील्ड ऑर्बिटल. का तर ऑर्बिटलची कॅपॅसिटी म्हणजे पेअर्ड झाले इलेक्ट्रॉन, एकाचा अप स्पिन एकाचा डाऊन स्पिन, इलेक्ट्रॉन पेअर झाले म्हणजे ते ऑर्बिटल पूर्णपणे भरलं, त्याला म्हणणार आपण फुल्ली फील्ड किंवा कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल. पण जर एखाद्या ऑर्बिटल मध्ये सिंगल इलेक्ट्रॉन असेल तर त्याला म्हणत असतो आपण अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, त्याला आपण म्हणणार हाफ फील्ड ऑर्बिटल. ओके, जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत तेवढेच तो बॉन्ड करायला पाहिजे ऑब्व्हियसली, का तर ओव्हरलॅपिंग होण्यासाठी पेअर्ड इलेक्ट्रॉनची गरज नाहीये, कोव्हॅलेंट तयार होण्यासाठी किंवा इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन यासाठी फील्ड ऑर्बिटलचा क्रायटेरिया सांगितला, हाफ फील्ड ऑर्बिटल ते ही अपोजिट स्पिन असणारे इलेक्ट्रॉन तरच ओव्हरलॅप होतात. ऑर्बिटल कधी ओव्हरलॅप होतात? ज्यावेळी त्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन अनपेअर्ड म्हणजे ते हाफ फील्ड हवाय आणि हे जे काही इलेक्ट्रॉन आहेत यांचा स्पिन अपोजिट पाहिजे, तरच ते ऑर्बिटल ओव्हरलॅप होऊ शकतं. या ऑर्बिटल मधला हाफ इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन, या ऑर्बिटल मधला एक इलेक्ट्रॉन हे एकमेकांवरती ओव्हरलॅप होईल. आणि हे ओव्हरलॅप म्हणजेच काय असणार आहे? तिथे इलेक्ट्रॉनची पेअर तयार झाली. ही इलेक्ट्रॉनची पेअर म्हणजेच काय असणार आहे? एक कोव्हॅलेंट बॉन्ड असणार, हे सांगितलं होतं. पण काही एक्झाम्पल पाहिले आपण, इन केस ऑफ बोरॉन, इन केस ऑफ बेरिलियम, इन केस ऑफ कार्बन. ओके, अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं, बोरॉनचा ॲटॉमिक नंबर ठीक आहे, बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 आहे, बेरिलियम वरती लिहितो मी म्हणजे सिरियली होऊन जाईल. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. याचे जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिले 1s2 2s2 2, ओके ठीक आहे, 1s2 2s2. बोरॉनचं जर पाहिलं 1s2 2s2 2p1 5 इलेक्ट्रॉन. कार्बनचं जर पाहिलं 1s2 2s2 2p2. जर याचे तुम्ही आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक ऑर्बिटल जर ड्रॉ केले किंवा पूर्ण इलेक्ट्रॉनिक ऑर्बिटल जर ड्रॉ केले तुम्ही 1s 2s आणि 2p, 1s 2s आणि 2p हे जर ड्रॉ केलं तर तुमच्या काय लक्षात येतंय? तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये असणारे अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या वेगळी आहे आणि याने तयार केलेल्या कोव्हॅलेंट बॉन्डचा नंबर तो वेगळा आहे. इन केस ऑफ कार्बन देअर आर 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. ओके, मग इथं जर पाहिलं याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नाही म्हणजे याने बॉन्डच करायला नाही पाहिजे, पण बेरिलियम 2 बॉन्ड करतो. BeF2 चे एक्झाम्पल पाहिलं आपण, 2 कोव्हॅलेंट बॉन्ड केलेले तिथं त्याने. ओके, याच्यामध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे इथं, म्हणजे याने एक बॉन्ड करायला पाहिजे, पण बोरॉन तर काय करतो? 3 बॉन्ड करतो. कार्बनच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे याने 2 बॉन्ड करायला पाहिजे, पण कार्बन हा मिथेनच्या केसमध्ये 4 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो. मग हे एक्सप्लेन करू शकत नाही आपण अकॉर्डिंग टू पॉस्ट्युलेट्स ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी. म्हणून लिनस पाउलिंगने एक कन्सेप्ट डेव्हलप केली की ज्या कन्सेप्टला आपण काय म्हटलं होतं? हायब्रिडायझेशन. सो हायब्रिडायझेशन म्हणजे ही एक प्रोसेस आहे. इट इज द प्रोसेस ऑफ मिक्सिंग अँड रिफॉर्मेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. ओके, पाहूयात आपण याची डेफिनेशन. त्याच्या अगोदर पहा, मग ह्या बॉन्डचं एक्सप्लेनेशन काय देता येईल? या बॉन्डचं एक्सप्लेनेशन काय देता येईल? एक्साइटेड स्टेटमध्ये बॉन्डिंग होण्याच्या अगोदर, ठीक आहे, मी इथून लाईन ओढतोय का तर हे पार्टिसिपेट करत नाहीत बॉन्डिंग मध्ये, फक्त सेकंड शेल म्हणजे आउटर शेल आहे, हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत, हे बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करतात. ठीक आहे, मग एक्साइटेड स्टेटमध्ये 2s मधून एक इलेक्ट्रॉन 2p मध्ये एक्साइट होऊ शकतो. जर हा इलेक्ट्रॉन इथून इथं गेला तर याच्यामध्ये 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होतात, म्हणून हा 2 बॉन्ड तयार करू शकतो. इन केस ऑफ बोरॉन इथून एक इलेक्ट्रॉन अनकपल्ड होईल, पेअर्ड इलेक्ट्रॉन अनपेअर होईल आणि इथं प्रमोट होईल. मग जर इथं गेला 2s मधून 2p मध्ये गेला, हा px मध्ये गेला, हा py मध्ये जाईल,
जर हा पीवाय मध्ये गेला तर टोटल नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती झाले? 3 झाले. टोटल नंबर ऑफ हाफ फिल्ड ऑर्बिटल किती झाले? 3 झाले. सो इथं पॉसिबिलिटी तयार होते की हा 3 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करू शकेल. ओके. जर 2s मधून परत एक इलेक्ट्रॉन इन केस ऑफ कार्बन जर 2pz मध्ये गेला तर इथं 3 प्लस हे 3 प्लस 1 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होत आहेत, म्हणून हा 4 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करू शकतो. हे जे इलेक्ट्रॉनचं प्रमोशन आहे हे एक्साइटेड स्टेट मध्ये होतं. मग एक्साइटेड स्टेट मध्ये होत असताना कंडिशन आहे की याची एनर्जी ही नियरली इक्वल पाहिजे. 2s आणि 2p च्या एनर्जी मध्ये फार मोठा असा गॅप नाहीये. ओके, गॅप कमी आहे. मग तेवढी एनर्जी इझिली याला मिळू शकेल आणि इलेक्ट्रॉन इथून इथं जाऊ शकतो. इलेक्ट्रॉन ट्रान्समिट होण्याच्या स्टेटला त्यांना दाखवलेलं कॉन्फिगरेशन होतं, ग्राउंड स्टेट होतं. इलेक्ट्रॉन ट्रान्समिट होतोय म्हणजे एनर्जी गेन करतोय, एनर्जीला जातोय. इट मीन्स टोटल ॲटमचीच एनर्जी वाढणार आहे. एनर्जी वाढते, याला म्हटलं जातं एक्साइटेड स्टेट. याला काय म्हटलं जातं? एक्साइटेड स्टेट. एक्साइटेड स्टेट मध्ये याचं काय होतं? प्रमोशन होतं इलेक्ट्रॉनचं. एक इलेक्ट्रॉन अनकपल होतो, अनपेअर होतो, नेक्स्ट ऑर्बिटल मध्ये जातो, एम्प्टी व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये, आणि तोही बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करतो. आणि मग टोटल आता जर पाहिलं आपण तर जेवढे दिसतायत आपल्याला ऑर्बिटल्स, तेवढे ऑर्बिटल्स म्हणजे हाफ फिल्ड ऑर्बिटल्स म्हणजे तेवढे बॉन्ड तो तयार होऊ शकतो. या स्टेपला काय होत असतं? या स्टेपला हे ऑर्बिटल्स मिक्स होतात. हे ऑर्बिटल काय होतात? ऑर्बिटलचं मिक्सिंग झाल्यानंतर काय होतात? जेवढे ऑर्बिटल्स झालेत, आता इथं 1 2 3 4 ऑर्बिटल मिक्स झाले, तर जेवढे मिक्स झालेत तेवढे नवीन ऑर्बिटल तयार होतात. जेवढे ऑर्बिटल, नंबर ऑफ ऑर्बिटल जेवढे मिक्स होणार आहेत तेवढेच नवीन ऑर्बिटल तयार होणार आहेत. म्हणजे इथं मी 4 ऑर्बिटल दाखवतोय, पण 2 कमी आहे, 2p ची थोडीशी जास्त आहे. ओके. एनर्जी आपण जे ऑर्बिटल एकत्र एका बॉक्स मध्ये दाखवतोय, एका लाईनने दाखवतोय, एकत्र दाखवतोय अटॅच्ड टू इच अदर, त्याची एनर्जी सेम. हे वेगळा दाखवलंय, याची एनर्जी वेगळी आहे. हा दाखवलंय, याची एनर्जी वेगळी आहे. हे 3 एकत्र दाखवले, त्या तिन्हीची एनर्जी सेम आहे. ओके. म्हणजे नवीन ऑर्बिटल आहे त्या ऑल 4 ऑर्बिटल्स एनर्जी सेम आहे. एनर्जी सेम आहे म्हणून मी याला कसं दाखवलंय? एकत्र दाखवलेलं आहे. तर एनर्जी सेम आहे, शेप पण सेम आहे. याची एनर्जी, याचा शेप, याची सिमेट्री, सगळ्या प्रॉपर्टी काय आहेत? सेम आहेत. म्हणजे ऑर्बिटल नाहीयेत, तर हे नवीन तयार झालेले जे ऑर्बिटल आहेत हे हायब्रिड ऑर्बिटल आहेत. या ऑर्बिटलला काय म्हटलं जातं? दीज आर hybrid orbitals. These hybrid orbitals are of same energy and same shape. आपण सांगू शकतो की या हायब्रिड ऑर्बिटलची एनर्जी आणि हा हायब्रिड ऑर्बिटल जे आहे त्याचा शेप पूर्णपणे सेम आहे. आणि आता हे बॉन्डिंग साठी तयार आहेत. आता हे हायब्रिड ऑर्बिटल काय करतील? हे जर कार्बनचे सेंट्रल ॲटमचे दाखवतोय आपण, कार्बनचे ऑर्बिटल आहेत, 4 हायड्रोजन बरोबर हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन एक्सने दाखवले, क्रॉसने दाखवले, तर 4 हायड्रोजनच्या 1s हाफ या ऑर्बिटल ओव्हरलॅप होतील आणि 4 वेगवेगळे कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके. तर हे जे ऑर्बिटल आहेत हे स्वतःला मॅक्झिमम डिस्टन्स एकमेकांपासून ठेवण्याचा प्रयत्न करतील, म्हणून यांना नेचर डायरेक्शनल आहे. यांची प्रॉपर्टी जे काही आपण टेबलमध्ये पाहिले होते, इमेज स्क्रीन शेअर करून, ट्रायगोनल, प्लेनार, टेट्राहेड्रल, ओके, बायपिरॅमिडल, या सगळ्या जॉमेट्री हे तयार करतो. का तर हे पण हायब्रिड ऑर्बिटल एकमेकांपासून जेवढं, याच्यात पण रिपल्शन असणार आहे, याच्यात इलेक्ट्रॉन आहे, याच्यात इलेक्ट्रॉन आहे, ऑब्व्हियसली रिपल्शन आहे. ते एकमेकांपासून जेवढं मॅक्झिमम दूर ठेवता येईल तेवढं दूर ठेवतात, म्हणजे रिपल्सिव्ह फोर्स त्याचं कमी करतात. तर हे नवीन तयार झालेले ऑर्बिटला आपण हायब्रिड ऑर्बिटल्स म्हणतो. आणि ही जी प्रोसेस आहे ऑर्बिटल तयार होणे, त्या प्रोसेसला आपण म्हणतो हायब्रिडायझेशन. सो हायब्रिडायझेशन, it is the process of mixing of atomic orbital. It is the process of mixing of atomic orbitals of same atom, त्याच ॲटमचे मिक्स होत आहेत, दुसऱ्या ॲटमचे नाहीत मिक्स होत, ऑफ सेम ॲटम हॅव्हिंग नियरली सेम एनर्जी, एनर्जी नियरली इक्वल पाहिजे, हॅव्हिंग नियरली सेम एनर्जी, अँड रिकास्टिंग और रिफॉर्मिंग इक्वल number of new hybrid orbitals having same energy and shape. This process is known as hybridization. या प्रोसेसला आपण काय म्हणणार? हायब्रिडायझेशन. So we are going to write. हे समजले? Reply me. Yes, sir. Yes. ठीक आहे. हायब्रिडायझेशनची डेफिनेशन लिहूयात. डेफिनेशन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होणार आहे.
Okay, so what is mean by hybridization? Give the heading hybridization. याचे खूप सारे एक्झाम्पल पाहायचे आपल्याला, हे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार आहे. इट इज द प्रोसेस ऑफ मिक्सिंग ऑफ, इट इज द प्रोसेस ऑफ मिक्सिंग ऑफ, कोणती प्रोसेस आहे? मिक्सिंग ऑफ व्हॅलेन्स ऑर्बिटल्स ऑफ सेम ॲटम. शेवटचे ऑर्बिटल, व्हॅलेन्स हा शब्द सगळीकडे येणार आहे. जिथं कुठे इलेक्ट्रॉन ऑर्बिटल बॉन्डिंग तिथं व्हॅलेन्स हा शब्द येणारच आहे. का तर इनर इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाही. सो प्रत्येक ठिकाणी आपला शब्द व्हॅलेन्स हा येणारच आहे. सो मिक्सिंग ऑफ व्हॅलेन्स ऑर्बिटल्स ऑफ सेम ॲटम, व्हॅलेन्स ऑर्बिटल्स ऑफ सेम ॲटम, of same atom, valence orbitals of same atom, and recasting them into, and recasting म्हणजे त्याच्यापासूनच तयार होत आहेत. रिकास्टिंग किंवा रिफॉर्मिंग म्हणू शकतो, रिफॉर्मेशन म्हणू शकतो आपण. रिकास्टिंग them into equal number of, recasting them into equal number of, तेवढेच equal number of new equivalent hybrid orbitals, new equivalent hybrid orbitals is known as hybridization. झालं? लिहिलं का? Yes, reply me. It is done. Yes. झालेलं आहे? करा रिप्लाय पटकन. बाकीचे? हो. सुरेश झालं का? Yes, sir, yes. संस्कृती? ठीक आहे, पहा परत एकदा डेफिनेशन पहा. इट इज द प्रोसेस, हायब्रिडायझेशन ही एक प्रोसेस आहे. ओके, इट इज द प्रोसेस ऑफ मिक्सिंग ऑफ व्हॅलेन्स ऑर्बिटल, शेवटच्या शेल मधले जे काही बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करणारे ऑर्बिटल्स आहेत हे मिक्स होणार आहे. इट इज द प्रोसेस ऑफ मिक्सिंग ऑफ व्हॅलेन्स ऑर्बिटल्स ऑफ सेम ॲटम. कुणाचे ऑर्बिटल मिक्स होत आहेत? सेम ॲटमचे. त्या एकाच ॲटमचे ऑर्बिटल त्या ॲटम मध्ये काय होत आहेत? एकमेकांमध्ये मिक्स होत आहेत. अँड रिकास्टिंग म्हणजे नवीन तयार होत आहेत. रिफॉर्मिंग देम इंटू इक्वल नंबर ऑफ, इक्वल नंबर म्हणजे काय पहा. आता आपण जे एक्झाम्पल घेतलं त्याच्यामध्ये एसचं एक ऑर्बिटल, 2s चं एक ऑर्बिटल, 2p चे 3 ऑर्बिटल हे काय झाले होते? कंबाईन झाले. मग एसचं एक ऑर्बिटल, 2p चे 3 ऑर्बिटल, जर 4 ऑर्बिटल, टोटल 4 ऑर्बिटल जर कंबाईन होत आहेत हायब्रिडायझेशन प्रोसेसच्या अंडरगो जात आहेत जर ते ऑर्बिटल्स, तर नवीन तयार होणाऱ्या ऑर्बिटलची संख्या पण 4च असणार आहे. सेम नंबर ऑफ ऑर्बिटल्स तयार होणार आहेत. सो रिकास्टिंग देम इंटू इक्वल नंबर ऑफ, ओके, नंबर सेम असणार आहे, ऑर्बिटल्स कमी जास्त करायचे नाहीत. ओके, इक्वल नंबर ऑफ न्यू, नवीन ऑर्बिटल तयार होत आहेत हे, टू इक्विव्हॅलेंट ऑर्बिटल्स, की ज्या ऑर्बिटल्सला आपण हायब्रिड ऑर्बिटल म्हणतो. जे ओरिजिनल ऑर्बिटल होते ते प्युअर ऑर्बिटल होते. नवीन जे तयार झालेत हे मिक्स होऊन तयार झालेत म्हणून याला आपण हायब्रिड ऑर्बिटल म्हणतो. ओके, जिथं मिक्सिंग होतं तिथं हायब्रिड हा टर्म आपण, हायब्रिड हा वर्ड आपण यूज करतो. इक्विव्हॅलेंट या शब्दाचा अर्थ आहे की एनर्जी आणि शेप सेम असणार आहे, म्हणजे ते ऑर्बिटल सेम असणार आहे. मग आपण जर पहिल्यांदा पाहिलं 2s, कोणतंही s ऑर्बिटल असेल त्याचा शेप स्फेरिकल आहे. जर 2p ऑर्बिटल असतील, p मध्ये 3 ऑर्बिटल असतात, एक px असतं, एक py असतं आणि एक pz असतं. याचे 2 लोब्स असणारे शेप आहेत. हे 4 ऑर्बिटल जर मिक्स झाले तर नवीन तयार होणाऱ्या ऑर्बिटलचे शेप हे सेम असतात. स्फेरिकल आणि असे तयार होत नाहीत. चारही ऑर्बिटलचा शेप सेम असतो, त्यांची एनर्जी पण सेम असते. त्यांची एनर्जी सेम आहे म्हणून तर आपण त्याला काय करतो? एका एनर्जी लेवलला शो करतो, एका एनर्जी लेवलला शो करतो. त्याला डिजनरेट ऑर्बिटल म्हणतो. आठवतो का शब्द? याला काय म्हणतो आपण? डिजनरेट ऑर्बिटल्स. ऑर्बिटल्स हॅव्हिंग सेम एनर्जी लेवल, त्याला काय म्हणतो आपण? डिजनरेट ऑर्बिटल्स. म्हणजे एका एनर्जी लेवलचे ऑर्बिटल होत आहेत आणि याचे जे शेप बनत आहेत, याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहणार आहे. तर याचे जे शेप बनत असतात
तर हे शेप याच्यामध्ये आता जर तुम्ही p ऑर्बिटल पाहिलं, ओके, तर p ऑर्बिटल जर तुम्ही पाहिलं, फॉर एक्झाम्पल हे px ऑर्बिटल आहे, तर याला 2 लोब आहेत आणि हे दोन्ही लोब एका सेम आहेत. दोन्ही लोब जे आहेत ते साईजला, शेपला सेम आहेत. ओके, म्हणजे हायब्रिड ऑर्बिटल आहेत. हे हायब्रिड ऑर्बिटल बनत असताना यांचे जे लोब्स आहेत, हा एक लोब ओरिजिनल जेवढा होता पीचा त्याच्यापेक्षा मोठा होतो आणि दुसरा लोब जेवढा आहे त्याच्यापेक्षा छोटा होतो. आणि इथं न्यूक्लियस असेल, इथं न्यूक्लियस असेल, एक लोब खूप मोठा होतोय, एक लोब छोटा होतोय या वेनं, आणि जो लोब मोठा होतोय त्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ओके, याला हायब्रिड ऑर्बिटल म्हणतात. शेप चेंज झालाय त्याचा. ओके, दुसरा जो आहे, दुसरा पण असाच बनेल, याचा लोब इकडे मोठा होईल, दुसरा लोब छोटा होईल. तिसरा जो आहे हा पण इकडे बनेल, याचा लोब इकडे छोटा होईल. ओके, तर या पद्धतीनं या शेपचे हे ऑर्बिटल बनतात. मोठ्या लोब मध्ये नेहमी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. छोटं लोब जे आहे, छोटा पोर्शन जो आहे त्याचा, हा काय असतो, छोटा पोर्शन हा रिकामा असतो, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन नसतो. ओके, मग आता यांना डायरेक्शनल नेचर आहे. हे एकमेकांपासून जेवढं जास्त डिस्टन्स ठेवता येईल तेवढं जास्त डिस्टन्स ठेवणार आहे. ओके, मी 3 दाखवलेत, पण ऍक्च्युअली इथं 4 तयार होतात आणि 4 जर तयार होत असतील तर यांचे शेप कसे असणार आहेत? यांचे शेप टेट्राहेड्रॉनच्या कॉर्नर सारखे असणार आहेत. टेट्राहेड्रॉनच्या कॉर्नरला रिप्रेझेंट करतील, म्हणजे जॉमेट्री जी आहे ती टेट्राहेड्रल होईल. ही जी डायग्राम आहे, मी दाखवतोय, ही जी डायग्राम आहे याला टेट्राहेड्रॉन म्हणतात. म्हणजे काय, ज्याचा बेस ट्रँग्युलर आहे, ज्याचा बेस हा ट्रँग्युलर आहे आणि वरती पिरॅमिड आहे, ट्रायगोनल पिरॅमिडल जे असतं याला टेट्राहेड्रॉन म्हणतात. या शेपला आपण काय म्हणत असतो, दिस इज द टेट्राहेड्रॉन शेप. याची प्रत्येक साइड, प्रत्येक अँगल इक्वल आहे आणि याच्या सेंटरला एक ॲटम असेल, सेंट्रल ॲटम असेल आणि या 4 कॉर्नरला, टेट्राहेड्रॉनच्या 4 कॉर्नरला, इथे एक कॉर्नर आहे, इथे एक कॉर्नर आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. ह्या 4 कॉर्नरला जर 4 वेगवेगळे ॲटम्स असतील आणि सेंटरला जर एक ॲटम असेल, सेंट्रल ॲटम, तर फॉर एक्झाम्पल घेतलं होतं आपण मिथेनचं. या 4 कॉर्नरला 4 हायड्रोजन असतील आणि याच्या पूर्ण मध्ये सेंटरला कार्बन असेल. ओके, तर हे शेप, ही जी जॉमेट्री आहे ही या मॉलिक्यूलला कशामुळे आली, तर या हायब्रिड ऑर्बिटलच्या डायरेक्शनल नेचरमुळे आली. ओके, इट इज क्लिअर? इट इज क्लिअर? येस सर. रिप्लाय मी. ठीक आहे, येस आता सर. आपण काय करणार आहे, पहा, स्टेप्स पाहणार आहे. पूर्ण डिटेल्स पाहायचे आपल्याला हायब्रिडायझेशनचे. खूप छोटे छोटे पॉइंट आहे त्याच्यामध्ये, स्टेप्स वगैरे, कॅरेक्टरिस्टिक्स, प्रॉपर्टी, फीचर, सगळ्या गोष्टी पाहणार आहे आपण या हायब्रिडायझेशनच्या. इंटरेस्टिंग थिअरी आहे पहा ही. ओके, सो गिव्ह द हेडिंग, स्टेप्स कन्सिडर्ड इन हायब्रिडायझेशन. स्टेप्स कन्सिडर्ड इन हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन मध्ये कोणत्या स्टेप्स कन्सिडर करतोय पहा आपण. 2 स्टेप आहेत. पहिली स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ एक्साइटेड स्टेट. फॉर्मेशन ऑफ एक्साइटेड स्टेट. आणि सेकंड स्टेप असेल हायब्रिडायझेशन मध्ये मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऑर्बिटल्स. Mixing and recasting of orbitals. Write down these 2 steps. झालं? झालं का? रायटिंग. लिहा. ज्यावेळी मी बोर्डवरती लिहितो त्यावेळी नोटबुक मध्ये आलं पाहिजे तुमच्या. जिथं कुठं काय समजत नसेल तिथं पॉज घ्या, विचारा मला, सर हे समजत नाहीये, आपण परत रिपीट करू. आणि हे 3 डायमेन्शनल आहे, 3D मध्ये आहे. इमेजेस वगैरे मी शेअर करेन तुम्हाला, इमेजेस दाखवेन, चांगले इमेजेस डाउनलोड करून दाखवेन. बुकची हेल्प घ्या, बुक मध्ये 3 डायमेन्शनल इमेजेस दाखवले. फार क्वालिटीच्या नाही आहेत त्या, पण अंडरस्टँडिंग साठी ठीक आहे. झालं? आता पहा, परत हेडिंग द्या. 1 बाय 1 स्टेप पाहतोय आपण. हे पहिली स्टेप, फॉर्मेशन ऑफ एक्साइटेड स्टेट. गिव्ह द हेडिंग, फॉर्मेशन ऑफ एक्साइटेड स्टेट. पहिली स्टेप बघा. या स्टेप मध्ये काय होतंय, या स्टेप मध्ये सिंपल पेअर्ड इलेक्ट्रॉन जे आपण दाखवलं 2s मधून 2p मध्ये जातोय. म्हणजे काय म्हणू शकतो आपण याला, पेअर्ड इलेक्ट्रॉन्स किंवा पेअर्ड इलेक्ट्रॉन जे काही आहेत, ओके, हे अनकपल होतात. ग्राउंड स्टेट मध्ये जे पेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत हे अनकपल होतात.
गेट्स अनकपल्ड. जे ग्राउंड स्टेट मध्ये पेअर्ड होते ते एक्साइटेड स्टेट मध्ये काय होत आहेत, अनकपल्ड होत आहेत, किंवा याला तुम्ही म्हणू शकता अनपेअर्ड होत आहेत. ओके, अनकपल्ड होत आहेत किंवा अनपेअर्ड होत आहेत. ओके, आणि प्रमोट होत आहेत, ते प्रमोट होत आहेत, अँड दे आर प्रमोटेड टू नियरली हायर एनर्जी लेवलच्या फॅकंट ऑर्बिटल मध्ये. सो फॅकंट ऑर्बिटल ऑफ स्लाइटली हायर एनर्जी. स्लाइटली हायर म्हणजे त्यालाच आपण नियरली इक्वल म्हणतो. स्लाइटली हायर एनर्जी लेवल और स्लाइटली हायर एनर्जी असणाऱ्या ऑर्बिटल मध्ये. फॅकंट ऑर्बिटल ऑफ स्लाइटली हायर एनर्जी. ओके, ग्राउंड स्टेट मध्ये पेअर्ड असणारे इलेक्ट्रॉन, म्हणजेच आपण एक्झाम्पल घेतलं होतं की 2s मध्ये जे 2 इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यापैकी एक इलेक्ट्रॉन 2p मध्ये जातोय. कोणत्याही ऑर्बिटल मध्ये जाईल जे रिकामा आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, याला अनकपल्ड म्हणतो आपण. आणि 2s पेक्षा 2p ची एनर्जी नियरली हायर आहे. अपोबो डायग्राम आठवा, स्पायरल वेन आपण ऑर्बिटल वरती लिहिले होते, एरोने दाखवले होते. 1s 2s 2p 3s 3p. ओके, तर याच्यामध्ये 2s नंतर 2p ची एनर्जी येते, म्हणजे स्लाइटली हायर एनर्जी आहे 2p ला. ओके, मग इलेक्ट्रॉन हायर एनर्जीला गेला म्हणजे त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढली. इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढली म्हणजे त्या ऍटमची थोडी एनर्जी वाढली, म्हणजे तो ऍटम कुठे गेला, एक्साइटेड स्टेटला, म्हणजे थोड्याशा हायर एनर्जी लेवलला. त्याला म्हणत असतो आपण एक्साइटेड स्टेट. ऍटम एक्साइट झाला, इलेक्ट्रॉन एक्साइट झाला म्हणजे टोटल ऍटम एक्साइट झाला. सो पेअर्ड इलेक्ट्रॉन गेट्स अनकपल्ड. कपल्ड होता इथं, पेअर्ड होता, अनपेअर झाला, अनकपल्ड झाला. प्रमोटेड म्हणजे वरच्या लेवलला जातोय तरच आपण प्रमोशन म्हणू शकतो. ठीक आहे, मग वरच्याच लेवलला जातोय हा फॅकंट ऑर्बिटल. कुठं प्रमोट होतोय, इन द फॅकंट ऑर्बिटल ऑफ स्लाइटली हायर एनर्जी. फॅकंट ऑर्बिटल त्याच्यापेक्षा थोड्याशा हायर एनर्जीचं फॅकंट ऑर्बिटल आहे, तिथं प्रमोट होतोय. देअरफॉर टोटल नंबर ऑफ, मग इथं काय होणार आहे, आता समजा इथं 2 होते, जे आपण कार्बनचं एक्झाम्पल घेतलं होतं ते असं होतं, इथं 2 होते, मग इथं आता व्हॅलेन्सी 2च आहे. जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन तेवढी व्हॅलेन्सी. ग्राउंड स्टेट मध्ये व्हॅलेन्सी 2च आहे, पण इथं जर का हा इलेक्ट्रॉन अनकपल झाला आणि इथं गेला तर आता अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती दिसत आहेत तुम्हाला, 4 दिसतात. व्हॅलेन्सी किती असणार आहे, इलेक्ट्रॉन प्रमोट झाल्यानंतर टोटल नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जेवढे दिसत आहेत किंवा टोटल नंबर ऑफ हाफ फील्ड ऑर्बिटल जेवढे दिसत आहेत तेवढी त्याची व्हॅलेन्सी असणार आहे. सो वी कॅन से टोटल नंबर ऑफ हाफ फील्ड ऑर्बिटल्स, देअरफॉर टोटल नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, हाफ फील्ड ऑर्बिटल्स. राईट डाऊन, हाफ फील्ड ऑर्बिटल्स इज इक्वल टू व्हॅलेन्सी ऑफ दॅट ऍटम. याला आपण व्हॅलेन्सी म्हणणार आता या स्टेजला. फॉर एक्झाम्पल घेऊयात, वेगळं एक्झाम्पल घेऊयात आपण. फॉर एक्झाम्पल पहा, BeF2 या मॉलिक्यूलला कन्सिडर करा. BeF2 मध्ये Be ची व्हॅलेन्सी किती आहे, Be ची व्हॅलेन्सी किती आहे, 2 फ्लोरीन बरोबर 2 कोव्हॅलेंट बॉन्ड केले म्हणजे व्हॅलेन्सी 2 आहे. मग हा जर ऍटम आपण जर कन्सिडर करतोय तर बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 1s2 2s2. याचं जर आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहिलं, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2s आणि 2p मध्ये इलेक्ट्रॉनच नाहीयेत, म्हणजे 2p 0. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आहे याचं. ओके, कधी आहे हे स्ट्रक्चर, ग्राउंड स्टेट मध्ये. ग्राउंड स्टेट म्हणजे एनर्जी जी नॉर्मल आहे ती एनर्जी असेल तर त्याला ग्राउंड स्टेट म्हणतो, ग्राउंड एनर्जी लेवल. आणि हायर एनर्जी, याची एनर्जी वाढली म्हणजे त्याला आपण म्हणत असतो एक्साइटेड स्टेट. ओके, इथं काय होतंय, पेअर्ड असलेला इलेक्ट्रॉन अनपेअर होतोय, कपल असलेला इलेक्ट्रॉन अनकपल्ड होतोय, हायर एनर्जी लेवलला जातोय. ओके, या स्टेजला म्हणत असतो आपण एक्साइटेड स्टेट. एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल, हे इथं आहे कॉमन. ठीक आहे, याला आपण कन्सिडर करत नाही 1s ला, हे आहे ऍज इट इज. इथला एक इलेक्ट्रॉन निघून गेला, हा सिंगल झाला. P मध्ये एक इलेक्ट्रॉन आला, इथे एक कपल्ड झाला. मग या स्टेपला असणारे टोटल नंबर ऑफ हाफ फील्ड ऑर्बिटल्स इज इक्वल टू व्हॅलेन्सी. मग इथं टोटल नंबर ऑफ हाफ फील्ड ऑर्बिटल्स किती आहेत, 1 and 2. म्हणून हे 2 ऑर्बिटल ओव्हरलॅप होतील फ्लोरीनच्या 2pz ऑर्बिटल बरोबर. फ्लोरीनच्या 2pz ऑर्बिटल की ज्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, हाफ फील्ड ऑर्बिटल आहे. फ्लोरीनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आठवा, 2pz मध्ये काय आहे, एक इलेक्ट्रॉन आहे,
तो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन याच्या बरोबर ओव्हरलॅप होईल, दुसऱ्या ऍटमचा याच्या बरोबर ओव्हरलॅप होईल, 2 कोव्हॅलेंट बॉन्ड बनवेल. मग बेरिलियमची व्हॅलेन्सी इथं का आली? व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीच्या जनरल किंवा स्टार्टिंग ओरिजिनल पॉस्ट्युलेटनं आपण सांगू शकत नाही, पण आपण हायब्रिडायझेशन या कन्सेप्टनं आपण हे एक्सप्लेन करू शकतो की इलेक्ट्रॉनचं प्रमोशन होतंय, इलेक्ट्रॉन प्रमोट होतोय. ओके Sir, क्लिअर? येस sir, spin is same. येस सुरेश. Spin is same in beryllium. This. Hello. स्पिन पहा, इथं आपण स्पिन मेन्शन करत नाही. ज्यावेळी दोन वेगवेगळ्या, येते का लक्षात? पहा सुरेश, काय एक्सप्लेन करतोय आपण, काय एक्सप्लेन करतोय पहा. ज्यावेळी कधी आपण इलेक्ट्रॉन फील करतो, ठीक आहे, ज्यावेळी पहिला इलेक्ट्रॉन इथं फील करतो, दुसरा इथं फील करतो, तिसरा इथं फील करतो, Yes, sir. तर अकॉर्डिंग टू कन्सिडरेशन याचे स्पिन आपण अपस्पिन दाखवतोय. याचे स्पिन आपण काय करत असतो? अपस्पिन दाखवत असतो. ज्यावेळी इथं दुसरा इलेक्ट्रॉन येतोय त्याच वेळी आपण त्याचे स्पिन पेअर करतोय. येते का लक्षात? मग आता इथं काय होतंय पहा, इथं यस मधून इलेक्ट्रॉन जातोय, मग यसचा शेप स्पेरिकल आहे, याच्यात कुठंतरी इलेक्ट्रॉन आहे, ठीक आहे का? आणि पी हा कुठे गेला? पीएक्स मध्ये गेला, तर पीएक्सचा शेप असा आहे. पीएक्सचा शेप कसा आहे? असा आहे. ओके, मग हा इलेक्ट्रॉन इथून इथं जाईल. ह्यावेळी स्पिन कोणत्या डायरेक्शननं आहे हे आपण कन्सिडर करत नाही, का तर 3 डायमेन्शन मध्ये ज्यावेळी तुम्ही हे इमेजिन करता त्यावेळी यांचे टोटली शेप काय आहेत? वेगळे आहेत. मग तुम्ही कुठून ऑब्झर्व करताय? जो इलेक्ट्रॉन तुम्हाला क्लॉकवाईज दिसतोय इथून, पहा याला जर तुम्ही वरून ऑब्झर्व केलं हा क्लॉकवाईज दिसतोय, पण याला जर तुम्ही खालून ऑब्झर्व केलं तर जो क्लॉकवाईज आहे तोच अँटी क्लॉकवाईज दिसतोय. मग हे 3 डायमेन्शनल आहे. याला कन्सिडरेशन करत असताना फक्त आपण एवढंच लक्षात घेणार, सिंगल इलेक्ट्रॉन दाखवायचं आहे तर अपस्पिनच दाखवा, ज्यावेळी दुसरा येईल त्यावेळी काय करा? डाऊनस्पिन दाखवा, आणि ज्यावेळी तुम्हाला मेन्शन करायचं आहे 2 इलेक्ट्रॉन किंवा 2 ऑर्बिटल ओव्हरलॅप होतात त्यावेळी फक्त एक स्टेटमेंट वापरा की याची स्पिन अपोजिट आहेत. लक्षात येते का? पहा इथं जर घड्याळ आहे, ठीक आहे, हा रूट असतो, त्याच्यातल्या जे काही घड्याळाचे काटे आहेत त्याचा रूल हा असतो, याला म्हणतो आपण क्लॉकवाईज, ठीक आहे. इथंच घड्याळ आहे. तुम्ही आता घड्याळाच्या मागे जाऊन पहा, तेच काटे फिरतायत त्याच वेळेनं. तुम्हाला मागून कसं दिसणार आहे? बॅक साईडनं कसं दिसणार आहे? ट्रान्सपरंट घड्याळ आहे समजा, अँटी क्लॉकवाईज दिसणार आहे. सेम तसं आहे 3 डायमेन्शन मध्ये तुम्ही इकडून पाहताय की इकडून पाहताय हे आपण सांगू शकत नाही, हे फक्त कन्सिडरेशन करायचं आहे. त्यामुळे तुम्ही याला स्पिन या स्टेपला कन्सिडर करू नका. फक्त एवढं लक्षात ठेवा, ज्यावेळी 2 ऑर्बिटल ओव्हरलॅप होत आहेत त्याचं मिनिंग काय आहे? या ऑर्बिटल मधला एक इलेक्ट्रॉन या ऑर्बिटल मधला, दाखवताना असाच दाखवा तुम्ही, पण ज्यावेळी हे 2 ऑर्बिटल मिक्स होत आहेत आणि यांचे इलेक्ट्रॉन जे आहेत हे ओव्हरलॅप होत आहेत, त्यावेळी ऑब्व्हियस आहे की ओव्हरलॅप होणारे इलेक्ट्रॉन हे पॅरलल स्पिनचे कधीच नसतात, हे अपोजिट स्पिनचे असतात. मग हा इलेक्ट्रॉन त्याच वेळी ओव्हरलॅप होईल ज्यावेळी याचा स्पिन हा अपोजिट असेल, तरच हे पॉसिबल आहे. देन इलेक्ट्रॉन्स गेट कपल्ड. जर पॅरलल स्पिनचे इलेक्ट्रॉन एकत्र आले तर एनर्जी वाढते, रिपल्शन वाढतं, त्याच्यातलं एनर्जी वाढते. एनर्जी वाढल्यामुळं हायर एनर्जी लेवलची स्पेसिस स्टेबल राहत नाही, स्टॅबिलिटी अनस्टेबल होतो. थोडक्यात काय? अनस्टेबल होतो. असेही स्पिन असतात, पण या स्पेसिस अनस्टेबल असतात. या स्पेसिस काय असतात? अनस्टेबल. आणि आपण बॉन्डिंग पाहतोय म्हणजे काय? लेस स्टेबल स्पेसिस हायर स्टेबल करतोय आपण, जास्त एनर्जीकडून कमी एनर्जीकडे जातोय. मग आपल्यामध्ये ही पॉसिबिलिटी येत नाही. बॉन्ड करतोय आपण, एखादा आयटम बॉन्ड करतोय म्हणजे हायर एनर्जी पासून लोअर एनर्जीला जातोय. सो दिस पॉसिबिलिटी रूल्स आउट. ओके, या स्पेसिस ज्या आहेत या आपण स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक्स मध्ये वगैरे पाहत असतो. अशाही स्पेसिस आपल्याला काही लिमिटेड टाइम साठी आपल्याला एक्झिस्ट मध्ये असतात, त्याही दाखवता येतात, त्याचा रेझोनन्स होत असतो. हे सगळं तुमच्या सिलेबसच्या स्कोप साठी नाहीये. ओके, पण अशाही स्पेसिस असतात की ज्या खूप कमी काळासाठी स्टेबल असतात. ओके, इट इज क्लिअर सुरेश? दाखवताना असंच दाखवायचं, सिंगल ऍटम आहे आपण असे कधीच नाही दाखवणार, एकच ऍटम आहे एका ऑर्बिटल मध्ये असे नाही दाखवणार आपण कधी, बरोबर आहे का? ज्यावेळी दुसरा येतोय पहिल्यांदा काय सांगतोय आपण? पहिल्यांदा अपस्पिन, ठीक आहे, हा दुसरा अपस्पिनच लिहायचा, ठीक आहे. ज्यावेळी या ऑर्बिटल मध्ये असतो त्यावेळी त्याचा स्पिन उलटा दाखवायचा फक्त. ओके, आता 3 डायमेन्शन मध्ये तुम्ही कुठून ऑब्झर्व मध्ये गेला, पीएक्स इकडं आहे, पीवाय इकडं आहे, पीझेड मध्ये गेला, पीझेड आहे. ओके, ऑर्बिटल त्यांचे शेप पूर्ण वेगळे आहेत. ओके, ठीक आहे, ही झाली पहिली स्टेप. ग्राउंड स्टेट, एक्साइटेड स्टेट. इलेक्ट्रॉन्स गेट अनकपल्ड, प्रोमोटेड इनटू हायर एनर्जी लेवल्स, नियर हायर एनर्जी असणाऱ्या ऑर्बिटल कडे तो गेला. नेक्स्ट स्टेप पहा आता याच्यामधली. नेक्स्ट स्टेप, या स्टेप मध्ये काय होतंय पहा, नेक्स्ट मध्ये हे ऑर्बिटल मिक्स होत आहेत, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत किंवा जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये भाग घेणार आहेत एवढेच ऑर्बिटल मिक्स होत आहेत. सो सेकंड स्टेप, गिव्ह द हेडिंग मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऑर्बिटल. मिक्सिंग अँड
रिकास्टिंग ऑफ ऑर्बिटल्स. याच्यामध्ये काय होत आहेत पहा, जेवढे बॉन्ड मध्ये पार्टिसिपेट करतायत तेवढेच ऑर्बिटल मिक्स होत आहेत. मध्ये पार्टिसिपेट करतायत तेवढेच ऑर्बिटल काय होत आहेत, मिक्स होत आहेत. मग इथं आपण काय म्हणू शकतो, एक ऑर्बिटल पी मधला एक ऑर्बिटल, ओके. सो ऑर्बिटल फ्रॉम यस, वन ऑर्बिट फ्रॉम पी. ठीक आहे. आता इथं जेव्हा कधी ऑर्बिटलचा नंबर मेन्शन करताय, इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची, एक्झाम मध्ये ज्यावेळी कधी ऑर्बिटलचा नंबर मेन्शन करताय असा नका करू, असा मेन्शन नका करू. एक ऑर्बिटल यस मधलं, एक ऑर्बिटल पी मधलं, याचं मिनिंग होतंय वन यस. हे इकडं हे मिनिंग नाही आहे याचं. याचं मिनिंग काय आहे, मग हे वर्डिंग मध्ये लिहायचं तुम्ही, वन ऑर्बिटल ऑफ यस अँड वन ऑर्बिटल ऑफ पी. म्हणजे तुम्ही इथं काय करताय, नंबर मेन्शन करताय. जर तुम्ही याला टू ऑर्बिटल ऑफ पी तुम्ही जर डायरेक्ट असं लिहिलं तर याचं मिनिंग होतंय 2p. जर तुम्ही वन ऑर्बिटल ऑफ यस म्हटलं याचं मिनिंग होतं हे, का तर इथं ऑलरेडी नंबर आहेत. सो हे नंबर आहेत हे वर्डिंग मध्ये यूज करायचे. सो वन ऑर्बिटल ऑफ यस अँड वन ऑर्बिटल फ्रॉम द पी गेट्स combined, mix and form. Okay, so we can say one s and one p orbital. याच केस मध्ये हेच कंटिन्यू करतोय आपण, वन s and वन p या पद्धतीने लिहा म्हणजे लक्षात येईल. वन s ला काय करा, इन्व्हर्टेड कॉमास द्या, p ला पण इन्व्हर्टेड कॉमास द्या. मिक्स अँड फॉर्म्स टू न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स गेट्स मिक्स्ड and forms, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय मी, फॉर्म्स. नवीन किती ऑर्बिटल तयार होत आहेत, टू. जेवढे मिक्स होतील तेवढे नवीन तयार होतील. सो टू न्यू हायब्रिड, त्याला म्हणत असतो आपण हायब्रिड, टू न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स. आणि हे जे नवीन तयार होणारे हायब्रिड ऑर्बिटल आहे त्याची प्रॉपर्टी मी सांगितली, त्यालाच पुढे कंटिन्यू करा. टू न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स हॅव्हिंग सेम एनर्जी अँड शेप. त्यांची एनर्जी आणि शेप सेम आहे. हे ऑर्बिटल स्वतःला अशा पद्धतीने अरेंज करतात की त्याच्यामध्ये मिनिमम रिपल्शन असणार आहे. ओके, सो राईट डाऊन, दे अरेंज देमसेल्फ, दे arrange themselves as there is minimum repulsion between them. There is minimum repulsion between them. समजतंय का प्रत्येकाला काय चाललंय, ऑर्बिटल कसे काय मिक्स होऊ राहिलेत, समजतंय? दाखवूयात आपण फिगरने पण हे. मग हे जे हायब्रिडायझेशन आहे पहा, हायब्रिडायझेशनला नाव कसं दिलं जातं, हे जे हायब्रिडायझेशन आहे, जर एक ऑर्बिटल यसचं आणि एक पीचं, एक ऑर्बिटल यसचं आणि एक पीचं मिक्स झालं तर असे नाव दिले जातात यस आणि पी, यस आणि पी. तर या हायब्रिडायझेशनच्या टाइपला आपण म्हणणार एसपी हायब्रिडायझेशन. याच ठिकाणी यसचे एक ऑर्बिटल आणि पीचे दोन ऑर्बिटल, यसचे एक आणि पीचे दोन ऑर्बिटल मिक्स झाले असते तर आपण याला मेन्शन केलं असतं यसचे एक आहे म्हणून यस, पीचे, यस मध्ये एकच असतं, ओके, पीचे दोन आहेत म्हणून पीच्या डोक्यावरती आपण 2 केलं असतं. सो ह्या हायब्रिडायझेशनच्या टाइपला म्हणत असतात sp2. याला म्हणणार आपण sp2. जर यसचं एक आणि पीचे 3 ऑर्बिटल एकत्र आले, यसचं एक आणि पीचे 3 जर एकत्र आले तर ह्याला नाव काय देणार आपण, sp3 देऊ शकतो. यस, sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स, याला आपण sp3 हायब्रिडायझेशन म्हणतो. ही जी प्रोसेस आहे याला sp3 हायब्रिडायझेशन म्हणतो. हे पाहणार आहे आपण डिटेल मध्ये. ओके, सो इथं एसचं एक झालंय, पीचं एक कंबाईन झालंय, नवीन दोन तयार झालेत. त्या नवीन दोन्हीला हेच नाव असणार, त्या नवीन दोन्हीला हेच नाव sp हायब्रिड ऑर्बिटल. यसच्या एका ऑर्बिटलला आपण यस ऑर्बिटल म्हणतो, पीच्या एका ऑर्बिटलला आपण फॉर एक्झाम्पल px ऑर्बिटल म्हणतो. ओके, पर्टिक्युलर. ओके, ज्यावेळी हे दोन्ही मिक्स होतील, यसचं एक मिक्स होतंय, पीचं एक मिक्स होतंय, दोन्ही नवीन तयार होत आहेत सेम एनर्जी लेवलचे, तर ह्या दोन्हीचं नाव असणार आहे sp हायब्रिड ऑर्बिटल. हे पण sp हायब्रिड ऑर्बिटल, हे पण sp हायब्रिड ऑर्बिटल. ओके, इथं काय होतं, हे s होतं आणि हे px होतं.
तर यांचं नाव काय, sp हायब्रिड ऑर्बिटल. मग आता 2 ऑर्बिटल तयार झालेत, सेंट्रल ॲटमच्या अराउंड जर 2 ऑर्बिटल तयार झाले असतील तर ह्याच्यामध्ये रिपल्शन मिनिमम कधी होईल, रिपल्शन मिनिमम कधी होईल, ज्यावेळी ते एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला जातील. मग पॉसिबिलिटी आहे इथं मॅक्झिमम अँगल किती होऊ शकतो, मॅक्झिमम अँगल हा 180 डिग्री. तो अँगल जो आहे याच्यामधला, या ऑर्बिटल मधला अँगल 180 डिग्री होणार आहे, का तर 2 आहेत सेंट्रल ॲटमच्या अराउंड 2च बॉन्ड आहे आणि हे 180 डिग्रीला असणार आहे. मग बॉन्डचा अँगल पण 180 डिग्री आणि ह्या ऑर्बिटलचा तयार करण्याच्या अगोदर पण अँगल एवढाच असतो 180 डिग्री. So draw like this. झालं? So now give the heading condition for hybridization. Condition for hybridization. कंडिशन फॉर हायब्रिडायझेशन. दोनच कंडिशन दिले आहेत आपल्याला बेसिक पहा. हायब्रिडायझेशनसाठी कोणत्या कंडिशन पाहिजेत हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर उगीच ऑर्बिटल दिसले म्हणून त्याला मिक्स करायचं आणि हायब्रिडायझेशन होईल असं होणार नाही. ओके. सो फर्स्ट कंडिशन, ऑल 2 कंडिशन्स आर अबाउट दी ऑर्बिटल्स. कोणते ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशन प्रोसेस दाखवतात किंवा कोणते ऑर्बिटल्स मिक्स होतात आणि नवीन हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात. So orbitals belonging to the same atom, orbitals belonging to same atom, एकाच ऍटम मधले ऑर्बिटल मिक्स होतात आणि हायब्रिडायझेशन होतं. 2 वेगवेगळ्या ऍटम मधले पहिल्यातला S आणि दुसऱ्यातला P एकत्र येत नाही. ओके. तर त्यांच्या एनर्जी लेवल पण अकॉर्डिंग टू दॅट एलिमेंट और अकॉर्डिंग टू दॅट ऍटम वेगळ्या असतात. फक्त सेम ऍटम मधले होतात. आणि दुसरी एक गोष्ट आहे माहित आहे तुम्हाला काय, इट इज अबाउट द एनर्जी. यस, नियर बाय सेम Nearly एनर्जी. same energy पाहिजे. So orbitals having nearly same energy, orbitals having nearly same energy. म्हणजेच काय सांगू शकतो बघा आपण, 2s आणि 2p याच्यामध्ये हायब्रिडायझेशन पॉसिबल आहे. पण मी जर असं दिलं 3s आणि 2p मध्ये पॉसिबल आहे का, 3s आणि 2p मध्ये पॉसिबल आहे का पहा. एनर्जी कशी आहे, 2s 2p 3s. ओके. 3s ची एनर्जी काय आहे, 2p पेक्षा खूप हायर आहे. थर्ड एनर्जी लेवल आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर वेगळा आहे म्हणजे ते हायर एनर्जीला गेले. ओके. दाखवताना आपण कसं दाखवत होतो, 2s 2p 3s. मग 2s आणि 2p ची नियरली सेम होती, काही डिफरन्स होता. पण 3s दाखवताना आपण डायरेक्ट हायर एनर्जीला दाखवलं. ओके. 3s आणि 2p काय होऊ शकत नाहीत, मिक्स होऊ शकत नाही. सो याच्यामध्ये हायब्रिडायझेशन पॉसिबल नाहीये, याच्यामध्ये हायब्रिडायझेशन पॉसिबल आहे. जस्ट फॉर एक्झाम्पल. ओके. हॅव यू टेकन दिस? रिप्लाय मी. Yes. ओके. सो कंडिशन मध्ये ह्या दोनच कंडिशन लक्षात ठेवा. नाउ गिव्ह द हेडिंग characteristic feature of hybrid orbitals. कोणते फीचर आहेत हायब्रिड ऑर्बिटलचे? खूप सारे फीचर्स पाहायचे आहेत आपल्याला वन बाय वन. काही गोष्टी माहित आहेत, 2-3-4 फीचर तर तुम्हाला इथंच माहित झाले. कोणते माहित झाले पहा, कोणते फीचर माहित झाले तुम्हाला. नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स अंडरगोइंग और नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म इज इक्वल टू नंबर ऑफ प्युअर ऑर्बिटल्स अंडरगोइंग द हायब्रिडायझेशन प्रोसेस. जेवढे ऑर्बिटल्स मिक्स होत आहेत तेवढेच ऑर्बिटल नवीन फॉर्म होत आहेत. ओके. सो नंबर इज ऑलवेज इक्वल. सो वी कॅन से, शॉर्ट मध्ये कसं लिहिता येईल पहा, नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स, number of hybrid orbitals is same as the participating orbitals, is same as the, or we can say equal to number of participating, equal to number of
पार्टिसिपेटिंग ऑर्बिटल्स, जेवढे ऑर्बिटल हायब्रिडायझेशन प्रोसेसच्या अंडरगोत जात आहेत, जेवढे पार्टिसिपेट होत आहेत हायब्रिडायझेशन मध्ये, तेवढेच नवीन तयार होतील. एक S चा 3 P चे म्हणजे टोटल 4 ऑर्बिटल कंबाईन झाले तर 4च हायब्रिड ऑर्बिटल नवीन तयार होतील. हे पहिलं फीचर ऑलरेडी तुम्हाला माहित आहे अकॉर्डिंग टू द डेफिनेशन. देन सेकंड, दे हॅव सेम एनर्जी अँड शेप. ओके, त्यालाच आपण इक्विव्हॅलेंट असा शब्द वापरलाय, म्हणजे हे पण तुम्हाला माहित आहे. राईट डाऊन, दे हॅव सेम एनर्जी अँड शेप. त्यांचा शेप पण सेम आहे, एनर्जी पण सेम आहे. हे यालाच आपण एक शब्द वापरलेला आहे इक्विव्हॅलेंट हायब्रिड ऑर्बिटल. यालाच काय म्हणतो आपण? इक्विव्हॅलेंट. इक्विव्हॅलेंट म्हणजे इक्वॅलिटी आहे त्याच्यामध्ये, सेम आहेत ते. देन आता एक सांगितलं, हायब्रिड ऑर्बिटल अशा पद्धतीनं 3 डायमेन्शन मध्ये स्वतःला अरेंज करतील की त्याच्यामध्ये असणारं रिपल्शन हे मिनिमम असेल. मग 2 असतील, 2 हायब्रिड ऑर्बिटल असतील, इथं जर न्यूक्लियस आहे, इथं न्यूक्लियस आहे, 2 हायब्रिड ऑर्बिटल या वेने अरेंज करू शकतात. मग 180 चा बॉन्ड अँगल होणार आहे. तिसरा जर आला, याच्यामध्ये जर तिसरा आला तर हा बॉन्ड अँगल रिड्यूस होईल. एका प्लेन मध्ये हे काय करतील? एका प्लेन मध्ये हे 120 डिग्रीचा अँगल करतील. 120 चा, फॅनच्या 3 ब्लेड सारखं. ओके, तर 120 डिग्रीचा बॉन्ड अँगल होणार आहे. तर ही जॉमेट्री ट्रायगोनल प्लेनार होणार आहे. याच्यामध्ये एक चौथा आला, तर हा बॉन्ड प्लेनार मधून नॉन प्लेनार कडे रिड्यूस होतो. हे या पद्धतीने बेंड होतील. चौथा इथं असेल. ही जी जॉमेट्री आहे याला काय म्हणतो आपण? या जॉमेट्रीला काय म्हणतो आपण? टेट्राहेड्रल. मिथेन मध्ये असते टेट्राहेड्रल जॉमेट्री. समजा आणखी एक आला या डायरेक्शननं, तर परत हे प्लेनार होतं, हे ट्रायगोनल होतं, हे इकडे एक पिरॅमिड, इकडे एक पिरॅमिड, हे ट्रायगोनल, इकडे एक पिरॅमिड, इकडे एक पिरॅमिड, म्हणून बाय पिरॅमिडल. एक्झाम्पल PCl5. आठवतं का? टेबल आठवतो? PCl5 चे एक्झाम्पल आहे. पहा, रिवाइज करा, परत एकदा रिवाइज करा. पहा टेबल, बुक ओपन करा, नुसतं बसू नका, बुक ओपन करा. PCl5 चे एक्झाम्पल तुम्हाला ट्रायगोनल बाय पिरॅमिडल म्हटलं की लगेच आठवायला पाहिजे. सो थर्ड वी कॅन से हायब्रिड ऑर्बिटल्स यांच्याविषयी काय सांगितलं आपण? ओरिएंटेड इन स्पेस, दे अरेंज, स्वतःला अरेंज करून घेतात. सो ओरिएंटेड इन स्पेस म्हणजे 3 डायमेन्शन मध्ये. इथं बोर्डवरती 2 डायमेन्शनल दाखवतो आपण. हे सगळं आता जे मी दाखवलं ते 3 डायमेन्शनल होतं. सो त्याला आपण स्पेस म्हणतो. ओरिएंटेड इन स्पेस किंवा ओरिएंटेड इन 3 डायमेन्शन ऍज देअर इज मिनिमम रिपल्शन. ऍज स्वतःला कशा पद्धतीने अरेंज करतील? ऍज देअर इज मिनिमम रिपल्शन मिनिमम असेल म्हणजेच डिस्टन्स मॅक्झिमम असेल. मिनिमम रिपल्शन म्हणजे डिस्टन्स मॅक्झिमम असेल तिथं. आणि दीज आर डायरेक्शनल इन नेचर. ते स्वतःला जर फिक्स अशा शेप मध्ये अरेंज करतायत तर एक जॉमेट्री फिक्स तयार होते. त्यालाच म्हणतो दे आर डायरेक्शनल इन नेचर. दे आर डायरेक्शनल इन नेचर. So they are directional in nature. They have directional properties like isomerism. पाहणार आहे आपण आयसोमेरिझम वगैरे प्रॉपर्टीज असतात, डायरेक्शनशी रिलेटेड प्रॉपर्टीज असतात त्यांना. आता जे ऑर्बिटल मिक्स होत आहेत त्याच्यापेक्षा हायब्रिड ऑर्बिटल जे तयार होत आहेत यांचा शेप वेगळा राहतो. येते का लक्षात? त्यात समजा एक S चं ऑर्बिटल मिक्स झाले, 3 P चे मिक्स झाले, या सगळ्यांमध्ये मिळून हायब्रिडायझेशन झालं, 4 नवीन ऑर्बिटल तयार झाले. ठीक आहे, तर S चा शेप स्फेरिकल होता, PX चा असा होता, PY चा असा होता, PZ चा अलोंग Z ऍक्सिस होता. हे शेप आहेत ऑर्बिटलचे. हे मिक्स झाले 4 ऑर्बिटल, हे थर्ड आणि हे फोर्थ. याचे शेप वेगळे होते, पण तयार झालेल्या हायब्रिड ऑर्बिटलचे शेप सेमच आहेत. ओके, जे काही तयार होतील हायब्रिड ऑर्बिटल त्यांचे शेप सेम राहतात. ओके, म्हणजे इक्वल शेपचे ऑर्बिटल तयार होतात. पण लक्षात घ्या, ओरिजिनल पार्टिसिपेटिंग, ठीक आहे, यांचे शेप सेम आहेत, याचा आणि याचा, या 4चा शेप कम्पेअर करा, सेम आहे. पण ओरिजिनल पार्टिसिपेटिंग ऑर्बिटल पेक्षा याचा वेगळा असला तर याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत सेम कॅरेक्टरिस्टिक्स हे ऑर्बिटल दाखवतात. म्हणजे या ऑर्बिटलने ओव्हरलॅपिंग करण्यासाठी स्वतःचा शेप बदलून घेतलेला आहे. पण एसच्या आणि पीच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी होत्या त्या याला राहणार आहेत, सेम राहणार आहेत, बिकॉज त्यांची एनर्जी नियरली इक्वल असणार आहे. सो
त्याच्या ज्या प्रॉपर्टी आहेत ते राहणार आहेत. मग हेच आपल्याला सांगायचं आहे नेक्स्ट पॉइंट मध्ये. कशा पद्धतीने सांगू शकतो पहा आपण, सिंपल वेने कशा पद्धतीने सांगू शकतो. राईट डाऊन फोर्थ पॉइंट. ओके, द हायब्रिड ऑर्बिटल्स हॅव डिफरंट शेप. The hybrid orbitals have different shape, ब्रॅकेट मध्ये करा, than original किंवा than pure orbital, than pure orbital, different shape किंवा लिहू शकता तुम्ही डायरेक्ट than pure orbital but same characteristic, but same characteristics as participating orbitals or original orbitals. लक्षात आला का हा पॉइंट? ओके, इथं काय म्हटलंय आपण की त्यांचा एनर्जी त्यांची सेम आहे, शेप पण काय आहे त्यांचा सेम आहे, म्हणजे इन बिटवीन तयार झालेले 4 ऑर्बिटलचा शेप काय होता, सेम होता. पण ओरिजिनल पार्टिसिपेटिंग पेक्षा तो शेप काय आहे, वेगळा आहे. ओरिजिनल प्युअर ऑर्बिटल पेक्षा तयार होणाऱ्या ऑर्बिटलचा शेप वेगळा आहे, पण कॅरेक्टरिस्टिक कशा आहेत, कॅरेक्टरिस्टिक त्यांच्या सेम आहेत, सेम कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके, नेक्स्ट पॉइंट. जसं ओरिजिनल प्युअर ऑर्बिटल फक्त 2 इलेक्ट्रॉन अकोमोडेट करत होता, तसं नवीन तयार झालेलं ऑर्बिटल पण 2च मॅक्झिमम इलेक्ट्रॉन अकोमोडेट करतंय, आणि जे 2 इलेक्ट्रॉन अकोमोडेट होतात त्यांचे स्पिन हे अपोजिटच असले पाहिजे. सो वी कॅन से each hybrid orbital can accommodate maximum 2 electrons, can accommodate maximum 2 electrons, and they must be with opposite spin. अपोजिट स्पिन असणारे 2 इलेक्ट्रॉन ते काय करतात, अकोमोडेट करतात. मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स विथ अपोजिट स्पिन, दे कॅन अकोमोडेट मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स विथ अपोजिट स्पिन. हे सेम आहे नॅचरल किंवा प्युअर ऑर्बिटल सारखं. नेक्स्ट पॉइंट. आता जरी एस ऑर्बिटल स्पेरिकल असलं तरी नवीन तयार होणाऱ्या ऑर्बिटलचा शेप वेगळा होता, त्याला 2 लोब्स होते, आणि एक लोब लार्जर होता, एक लोब काय होता, स्मॉलर होता. सो वी कॅन से हायब्रिड ऑर्बिटल हॅज 2 लोब्स. म्हणजे एक, ठीक आहे. हायब्रिड ऑर्बिटल हॅज 2 लोब्स. लोब्स म्हणजे काय, हा जो पोर्शन आहे याला आपण लोब्स म्हणतो, ठीक आहे. या एका पोर्शनला एक लोब म्हणतो, पी मध्ये 2 लोब असतात. तसं हायब्रिड ऑर्बिटलला 2 लोब्स आहेत, पण हायब्रिड ऑर्बिटलचा एक लोब मोठा होतो, एक छोटा होतो. सो वी कॅन से हायब्रिड ऑर्बिटल हॅज 2 लोब्स, आणि हे कुठं असतात, ऑन 2 साइड्स ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियस इथं न्यूक्लियस असतं, न्यूक्लियस नेहमी इथं असतं. सो वी कॅन से ऑन 2 साइड्स ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या दोन्ही बाजूला 2 लोब्स असतात. वन लोब इज लार्जर, हे सांगू शकतो आपण. वन लोब इज लार्जर अँड अदर इज स्मॉलर. एक लोब काय असणार आहे, मोठा असणार आहे, एक छोटा असणार आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, जे हायब्रिड ऑर्बिटलने कोव्हॅलेंट बॉन्ड होतो किंवा ओव्हरलॅपिंग होतं, तो बॉन्ड नेहमी स्ट्रॉंगर असतो. तो बॉन्ड काय असतो, स्ट्रॉंगर असतो ऍज कम्पेअर टू प्युअर ऑर्बिटल. का स्ट्रॉंगर असतो पहा, प्युअर ऑर्बिटलचं जर मी एखाद्या स्ट्रक्चर काढलं तर प्युअर ऑर्बिटलचे लोब्स असे असतात, दोन्ही इक्वल लोब्स असतात. पण जर हायब्रिड ऑर्बिटल जर इथं आपण एक्झाम्पल घेतलं, अराउंड द न्यूक्लियस एक लोब मोठा होतोय, दुसरा लोब छोटा होतोय, हे हायब्रिड, हे मॉडिफिकेशन होतं याच्यामध्ये, याला हायब्रिड ऑर्बिटल म्हणतो आपण. पी ऑर्बिटल ओरिजिनल सेम लोब वालं होतं, ठीक आहे. याच्यातल्या एका लोब मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होता, पण हायब्रिड ऑर्बिटलने स्वतःचा शेप बदललेला आहे, एक्साइटेड लेवलला गेलेला आहे ते, आणि एक लोब मोठा झाला, एक लोब छोटा झाला. आता जो मोठा लोब आहे त्याच्यामध्ये तो इलेक्ट्रॉन कॅरी करतोय, म्हणजे याला ओव्हरलॅप होण्यासाठी पोर्शन जास्त भेटला.
ओव्हरलॅप होण्यासाठी पोर्शन जास्त भेटला, जास्त स्पेस मध्ये तो काय होणार आहे, ओव्हरलॅप. जर तो कमी होत होता, हा जास्त ओव्हरलॅप होणार आहे. मग अकॉर्डिंग टू व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी postulates, we can say greater the extent of overlap, stronger is the covalent bond. ओके, मग इथं हायर एक्सटेंट, ग्रेटर एक्सटेंट किंवा मोठा लार्ज एक्सटेंट मध्ये ओव्हरलॅपिंग होतंय, म्हणून हा बॉन्ड इथं काय असणार आहे, स्ट्रॉंगर असणार आहे. सो वी कॅन से इन नेक्स्ट पॉइंट, सेवन्थ पॉइंट काय सांगू शकतो आपण, कोव्हॅलेंट बॉन्ड्स फॉर्म्ड बाय हायब्रिड ऑर्बिटल्स. कोव्हॅलेंट बॉन्ड्स formed by hybrid orbitals, covalent bonds formed by hybrid orbitals are stronger than bond that of pure orbitals, or that of bond formed by pure orbitals, then bonds formed by pure orbitals. याचं रिझन काय सांगता येईल, काय रिझन सांगणार आपण याचं, as there is one lobe is larger, as there is one lobe larger than usual, larger original, carrying electron, carrying an electron, याला ब्रॅकेट मध्ये लिहा. रिझन काय आहे, as there is a one lobe larger than original orbital carrying unpaired electron, त्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, आणि जेवढं जास्त असेल ओव्हरलॅपिंगचं तेवढं काय आहे, तितकं बॉन्ड स्ट्रॉंगर होणार आहे. ओके, इथं कॅरेक्टरिस्टिक आपल्या नेक्स्ट पॉइंट आहे की आपण एक्झाम्पल घेणार आहे. समजले कॅरेक्टरिस्टिक, समजली का प्रत्येकाला, रिप्लाय मी, समजतंय काय हे? ठीक आहे, सोप्या कॅरेक्टरिस्टिक आहेत, फार काय डिफिकल्ट नाही आहे. 2-3 वेळ करा, याच्यावरती भर एमसीक्यू. याच्यासाठी इतका टाइम का स्पेंड केलाय आपण, याच्यावरती एमसीक्यू आला तर हा एमसीक्यू थेरॉटिकल आहे. तुम्ही जर 2-3 वेळा तर तुमचं परफेक्टच आहे हे, आणि थेरॉटिकल एमसीक्यू असल्यामुळे इथं तुमचे मार्क्स जाणार नाहीत किंवा तुम्हाला वेळ जाणार नाही. तुम्हाला फक्त ऑप्शन क्लिक करायचंय, तिथं काही सॉल्व्ह वगैरे करायचं नाही, काही नाही. थेरॉटिकल आहे, याच्यावरती कोणताही एमसीक्यू द्या, विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्ही काय करणार आहे, एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहे. पहा, सो गिव्ह द हेडिंग टाइप अँड जिओमेट्री ऑफ मॉलिक्यूल. जिओमेट्री आहे मॉलिक्यूलची, ते हायब्रिडायझेशनशी रिलेटेड. टाइप्स ऑफ hybridization, molecules. हायब्रिडायझेशनचा कोणता टाइप असेल त्याच्यावरती जिओमेट्री डिपेंड असते. जर आपण फक्त एस आणि पी ऑर्बिटल यांचं हायब्रिडायझेशन होतंय असं जर कन्सिडर केलं, फॉर एक्झाम्पल एस अँड पी ऑर्बिटल्स कॅन हायब्रिडाइज इन फॉलोइंग वेज. राईट डाऊन, एस अँड पी, डी पण हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट करतात. ठीक आहे, ते आपण नंतर पाहूया. सो एस अँड पी ऑर्बिटल्स हायब्रिडाइज इन फॉलोइंग वेज. ठीक आहे, आता मी तुमच्या समोर काय करतोय, एस आणि पी हे ऑर्बिटल्स बॉक्स डायग्रामने दाखवतोय मी. ठीक आहे, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत तेच ऑर्बिटल हायब्रिडाइज होतात. जेवढे बॉन्ड तयार होतात तेवढे ऑर्बिटल हायब्रिडायझेशन झालेलं असतं त्यांचं. पहा, पॉसिबिलिटीज किती आहेत, हे ऑर्बिटल्स मिक्स होण्याच्या पॉसिबिलिटीज किती आहेत पहा. समजा एसचं एक, एस मध्ये तरी आहे ऑब्विसली, आणि पीचं एक, हे ऑर्बिटल जर मिक्स झाले, तर 2 नवीन एका एनर्जी लेवलचे ऑर्बिटल तयार होतात. एसचं एक आणि पीचं एक झालंय म्हणून आपण याला एसपी हायब्रिडायझेशन म्हणणार,
आणि हे जे दोन आहेत ते प्युअर ऑर्बिटल आहेत, याला आपण हायब्रिडायझेशन मध्ये घेतलेलंच नाहीये. सो दीज ऑर्बिटल्स आर एक्सक्लुडेड फ्रॉम द हायब्रिडायझेशन. याला आपण काय म्हणणार, दीज ऑर्बिटल्स आर एक्सक्लुडेड फ्रॉम द हायब्रिडायझेशन. ओके, मग sp हायब्रिडायझेशन होतंय. ठीक आहे, दुसरी काय पॉसिबिलिटी, ही झाली फर्स्ट पॉसिबिलिटी. दुसरी काय आहे, s चं एक आणि जर p चे दोन ऑर्बिटल, s चं एक आणि p ऑर्बिटल जर एकत्र आले तर तीन हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील. तीन मिक्स झालेत, तीन हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील, एक शिल्लक राहील. ओके, तीन ऑर्बिटल मिक्स झालेत, s चं एक, p चे sp2 हायब्रिडायझेशन. या टाइप आपण काय करणार, s हायब्रिडायझेशन हे एक्सक्लुडेड फ्रॉम 2py ऑर्बिटल हे काय झालेलं आहे, एक्सक्लुडेड फ्रॉम द हायब्रिडायझेशन. मग ह्याचे किती बॉन्ड तयार होतील, जसं sp ऑर्बिटल होतं याचे दोनच बॉन्ड तयार होतात. याचे दोन बॉन्ड तयार होतात म्हणजे अराउंड द न्यूक्लियस, समजा इथं ऍटम आहे, इकडे एक बॉन्ड तयार होईल, इकडे एक बॉन्ड तयार होईल, म्हणजे 180 डिग्रीचा अँगल असेल. 180 डिग्रीचा अँगल असेल तर हे जॉमेट्रीला आपण काय म्हणतो, लिनियर जॉमेट्री म्हणतो. याला काय म्हणतो आपण, लिनियर. कार्बन डायऑक्साइडची लिनियर जॉमेट्री म्हणतो. तसं सेम तीन ऑर्बिटल मिक्स झाले तर अराउंड द सेंट्रल ऍटम तीन लोब स्वतःला कशा पद्धतीने अरेंज करतील, जसे फॅनचे तीन ब्लेड असतात तसे ट्रँग्युलर अरेंज करतील. मग इथे एक बॉन्ड तयार होईल, इथे एक बॉन्ड तयार होईल, इथे एक बॉन्ड तयार होईल. ठीक आहे, मग हे जे ऍटम आहेत बॉन्डिंग झालेले यांचा शेप कसा झाला, ट्रायगोनल आणि एका प्लेन मध्ये आहेत म्हणून जॉमेट्री काय झाली, ट्रायगोनल प्लेनार. आणि बॉन्ड अँगल किती असतो ट्रँगल, 120. जर तीन डिव्हिजन केले आपण बॉन्ड अँगलचे तर 120 डिग्री बॉन्ड अँगल असेल, म्हणजे जॉमेट्री याच्यावरती डिपेंड आहे. ओके, तिसरी पॉसिबिलिटी पाहूयात आपण. तिसरी पॉसिबिलिटी आहे s चं एक आणि p चे तीन हे कंबाईन झाले तर काय होणार आहे, चार नवीन हायब्रिड ऑर्बिटल बनले. मग हायब्रिडायझेशनचं नाव काय, s चा एक, p चे तीन, sp3 हायब्रिडायझेशन. याला काय म्हणणार आपण, sp3 हायब्रिडायझेशन. जर हे sp3 हायब्रिडायझेशन झालं, फॉर एक्झाम्पल पहा, आता sp3 म्हणजे याच्यामध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, याच्यात एक आहे, तर बॉन्ड किती तयार होतात, 4 कोव्हॅलेंट बॉन्ड पॉसिबल आहेत. मग कार्बनचं एक्झाम्पल घेतलं होतं मग आपण मिथेन मध्ये, म्हणजे ऑर्बिटल आहे, इथे एक ऑर्बिटल आहे, इथे एक ऑर्बिटल आहे. छोटे लोब्स दाखवत नाही मी, याच्या अपोजिट साईडला छोटे छोटे लोब्स असतात, मोठे मध्ये इलेक्ट्रॉन आहे. इथे एक ओव्हरलॅप होईल, इथे एक ओव्हरलॅप होईल, इथे एक ओव्हरलॅप होईल, इथे एक. हा हायड्रोजनचं s ऑर्बिटल असेल, हे हायड्रोजनचं 1s ऑर्बिटल आहे, हे एका हायड्रोजनचं 1s ऑर्बिटल आहे ज्याचा शेप स्फेरिकल आहे. हायब्रिडायझेशन याचं होत नाही, हायब्रिडायझेशन सेंटरच्या कार्बनचं होतंय. ठीक आहे, सेंटरच्या कार्बनचं हायब्रिडायझेशन झालेलं आहे. आता ही जी जॉमेट्री अचीव्ह केलेली आहे यांनी, तर हा बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट आहे. जर तुम्ही हे चार हायड्रोजन जर जोडले, तुम्ही हे चार हायड्रोजन ऍटम याचे न्यूक्लियस जर जोडले तर ही जी डायग्राम बनते त्या डायग्रामला टेट्राहेड्रॉन म्हणतात जॉमेट्रीमध्ये. म्हणून ही जी जॉमेट्री आहे ही कशी आहे, टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे. ही जॉमेट्री कशी आहे, टेट्राहेड्रल. या हायब्रिडायझेशनच्या टाइपला आपण काय म्हणणार, sp3. सो राईट डाऊन विच आर दी टाइप्स, हे डिटेल मध्ये पाहणार आहे आपण नेक्स्ट लेक्चरला. फर्स्ट टाइप sp3, सेकंड टाइप sp2 अँड थर्ड टाइप sp हायब्रिडायझेशन. रिव्हर्स वेने लिहिलेत आपण, काही प्रॉब्लेम नाही, असंच लिहून घ्या. सर आलेत का, नाही अजून. कॅरेक्टरिस्टिक इम्पॉर्टंट आहेत. हे जे टाइप आहेत हे आपण काय नेक्स्ट लेक्चरला पाहूयात, का तर आपले टाइप इथं होणार नाहीयेत. सर येतील मे बी आता. ठीक आहे, सर जॉईन झालेले आहेत. तर हे तिन्ही टाइप, याचे एक्झाम्पल आणि याच्या कॅरेक्टरिस्टिक, जॉमेट्री आणि याच्या फिगर जर आपल्याला ड्रॉ करता आल्या बोर्डवरती किंवा तुम्हाला शो करता आल्या स्क्रीनने, तर आपण ह्या ऑर्बिटलच्या इमेजेस काय करूयात